नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे गजानन चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती। मंडळी, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून औरंगाबाद शहराला ओळखलं जातं। या ऐतिहासिक शहरामध्ये अनेक धार्मिक स्थळे त्याचबरोबर ऐतिहासिक ठिकाणं, प्राचीन स्थळेसुद्धा पाहायला मिळतात। त्यातीलच एक जे की आग्र्याचा ताजमहल, तसाच आपल्या मराठवाड्याचा पण एक ताजमहल बीबी का मकबरा म्हणून, जो की औरंगाबाद या ऐतिहासिक शहराच्या ठिकाणी आहे। तर त्याच ठिकाणाला, त्या ताजमहलला म्हणजेच आग्र्याचा ताजमहल नव्हे तर आपल्या मराठवाड्याच्या ताजमहल म्हणजेच बीबी का मकबराला भेट देण्यासाठी आपण आज निघालेलो आहोत। त्या ठिकाणाची माहिती मिळवण्यासाठी आपण निघालेलो आहोत औरंगाबाद शहरामध्ये। आणि वास्तविकता आपण बजाजनगरमध्ये राहतो आणि इथून जवळपास औरंगाबादला जायचं म्हटल्यानंतर 15-1 किलोमीटर अंतरावरती बीबी का मकबरा हे ठिकाण आहे। चला तर मग आपण त्या ठिकाणी जाऊया आणि त्या ठिकाणाची माहिती मिळवूया आणि तो कोणी बांधला, कशा पद्धतीने बांधला, या सर्व गोष्टी आपण तिथं गेल्यानंतर पाहूया। चला तर मग औरंगाबाद शहराकडे। मित्रांनो, आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि या परिसरातूनच आपल्याला सरळ बीबी का मकबराकडे जाण्याचा रस्ता आहे। इकडे पाहतोय आपण डाव्या हाताला ही मोठी कमान जी आहे, विद्यापीठाची कमान आहे। या कमानीतून आतमध्ये विद्यापीठ आहे आणि इथूनच सरळ आपल्याला जाण्यासाठी हा बीबी का मकबराकडे जाण्यासाठीचा रस्ता आहे। एकंदरीत मित्रांनो, आपण बजाजनगरपासून औरंगाबादपर्यंतचा 15 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून शहराच्या बाहेर 3 किलोमीटर अंतरावरती असलेल्या बीबी का मकबऱ्यापाशी पोहोचलेलो आहोत। बाहेर गेटला आपण टोकन घेतले, प्रति व्यक्ती 25 रुपये टोकन आहे। कॅमेरा वगैरे असेल तुमच्याकडे तर त्याचा एक वेगळा चार्जेस आहे। आणि या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत। आता ह्या मकबऱ्याची रचना, त्याचे सौंदर्य आपण हा मकबऱ्याचे निर्माण हा औरंगजेबाचा मुलगा आजमशहा यानं आपल्या आईच्या स्मरणार्थ
म्हणजेच दिलरस बानू बेगम यांच्या स्मरणार्थ हा मकबरा उभा केला होता। पण आग्र्याचा जो ताजमहल आहे तो एक प्रेमाचं प्रतीक आहे। ते प्रेयसीसाठी म्हणजेच आपल्या पत्नीसाठी बांधलेलं आहे, शहाजहान मुमताजसाठी। परंतु या ठिकाणचं जे मकबरा आहे तीच ताजमहलची प्रतिकृती म्हणून ओळखली जाते। तर ही आपल्या आईच्या प्रेमासाठी उभारण्यात आली होती। तर अशा पद्धतीनं सुंदर कलाकृती असलेला हा मकबरा आपल्याला या ठिकाणी आखीव रेखीव रचना पाहायला मिळते। सम्राटाप्रमाणेच औरंगजेब बादशाह याला सुद्धा या कलात्मक वास्तू निर्माण करण्यामध्ये बिलकुलही स्वारस्य नव्हते। त्याचबरोबर या वास्तूमध्ये अनाठाई लागणारा जो खर्च आहे हे सुद्धा त्याला मान्य नव्हतं। परंतु त्याचा मुलगा शहजादा आजमशहा यानं मात्र आपल्या आईच्या स्मरणार्थ ही सुंदर कलाकृती उभारण्यात त्याला यश मिळाले। तरीसुद्धा त्याची जी इच्छा होती तर ताजमहल जो आग्र्याचा ताजमहल आहे त्यासारखीच हुबेहूब नवे त्याहीपेक्षा त्याला सरस अशी वास्तू या ठिकाणी उभारायची होती। परंतु औरंगजेबाकडून मिळालेला खर्च तो कमी असल्यामुळं त्यामुळेच ताजमहल एवढी ही वास्तू प्रचलित होऊ शकली नाही। तर मित्रांनो हा मकबरा जो आहे तो 1679 मध्ये बांधण्यात आला आणि हा मकबरा जो आहे एका भव्य अशा ओट्यावरती बांधण्यात आलेला आहे। आणि या मकबऱ्याच्या मधोमध औरंगजेबाची पत्नी राबिया बेगम यांची कबर आहे आणि या कबरीवरतीच हा मकबरा उभा करण्यात आलेला आहे। आग्र्याच्या ताजमहलप्रमाणेच या ठिकाणी जागोजाग आपल्याला कारंजे म्हणजे त्या फवारे आपण जसं म्हणतो हे कारंजाची पण निर्मिती केलेली आहे। त्या काळी ज्यावेळेस हे कारंजे सुरू असताना सायंकाळचं दृश्य विलोभनीय असं दृश्य असेल। मित्रांनो इतिहासातील लेखाप्रमाणे आग्र्याच्या ताजमहल बांधण्यासाठी त्या काळातील 32 लाख रुपये खर्च करून 21 वर्षामध्ये हा ताजमहल उभारण्यात आला। परंतु या वास्तूच्या निर्मिती म्हणजेच औरंगाबादच्या मकबराच्या निर्मितीसाठी केवळ 7 लाख रुपये खर्च करून आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हा मकबरा उभा करण्यात आलेला आहे। आणि म्हणूनच दख्खनच्या या ताजमहलला गरिबांचा ताज म्हणूनही ओळखले जातं।
या 4 कोपऱ्यावरती 4 हे जे दिसत आहेत, तर हे 4 असे मिनार उभे करण्यात आलेले आहेत। पूर्वी या मिनारावर जाण्यास परवानगी होती, परंतु आता थोड्याफार प्रमाणामध्ये ह्याची झीज झाल्यामुळं हे सध्या मिनारवरी चढण्यासाठी बंदी आहे। मित्रांनो, आता आपण आहोत मकबऱ्याच्या उजव्या दिशेला आणि या मकबऱ्याच्या सर्वच बाजूनं एक छोटे मोठे महल पण बांधलेले आहेत ह्या उजव्या दिशेला, आणि तिकडल्या पलीकडल्या दिशेला सुद्धा डाव्या दिशेला असे काही महल आहेत। हे इकडे पाठीमागे पाहतोय आपण की इथे एक महल उभा केलेला दिसतो। हे बघा, एक कलाकृतीचा अद्भुत नजारा म्हणजे काय, या ठिकाणी रचना कशी केली आहे ती पहा, की वरतून असं पाणी पाझरत असेल आणि त्यावेळेस ह्या संगमरवरी फरशीवरतून पाणी खाली पडताना तो नजारा एक अद्भुत असा नजारा असेल। तर एक प्रकारचं एक कलेचं एक प्रकारचं सुंदर असं दृश्य नजारा आपल्याला पाहायला मिळतोय। याच ठिकाणी मित्रांनो, औरंगजेबाची पत्नी रबिया दुर्रानी उर्फ दिलरस बानो बेगम यांची कबर आहे या ठिकाणीच। तर मित्रांनो, फायनली आपण मकबऱ्याच्या बाहेर आलेलो आहोत। मकबऱ्यातील असलेल्या विविध वास्तूचं, विविध महल असतील, मिनार असेल किंवा मकबऱ्यात असलेले जे काही फाउंटन असतील, तर ह्या सर्व गोष्टीचं आपण बारीकीनं निरीक्षण केलं, पाहिलं। हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आपण इथे संपूया। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।